नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. अर्णव आणि ईश्वरी दोघंही भांडण करून नंतर झोपी गेलेले असतात. अर्णवला जेव्हा रात्रीची जाग येते तेव्हा तो तिच्याकडे पाहतो. तिला थंडी वाजलेली असते. मग तो त्याची शॉल आणतो, तिच्या अंगावरती घालतो आणि तिच्याकडे पाहत तो म्हणू लागतो मनातले मनात, एक ना एक दिवस ईश्वरीला जेव्हा राकेश आणि राजेशमधलं सत्य समजेल त्या दिवशी ती मला नक्की माफ करेल. आज जरी ती म्हणत असली की मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही असं, पण एक ना एक दिवस तिला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल ना, तेव्हा ती नक्कीच मला माफ करेल आणि माझा स्वीकार करेल असं त्याला वाटू लागतं. दुसऱ्या दिवशी इकडे अंजली वाट पाहत असते राजेशची. एवढं सगळं होऊन गेलं, लग्नही झालं, पण अजूनही तिचा नवरा घरी आलेला नाही. येतो म्हटला होता पण आलेला नाही, म्हणजेच काळजीचं कारण असू शकतं, म्हणून ती चिंता करत असते. मामा तिला समजवत असतात, काहीही घाबरू नको, जावई बापूंना पहिल्यापासून सवय आहे की नाही, कोणी अडचणीत दिसलं की ते लगेच मदतीला धावून जातात, हो की नाही. तसंच आजही ते कुठेतरी गेले असतील. नक्कीच त्यांचा आपण पत्ता शोधून काढू. तू फक्त तुझा चेहरा हसरा ठेवायचा तुझ्या बाळासाठी. आता तुझ्या बाळाचा विचार करायचा, अजिबात चेहऱ्यावर टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजीही करायची नाही. मी माझे 1-2 जणांना माहिती काढण्यासाठी सांगतो, त्यांनी माहिती सांगितली की मी तुला येऊन सांगेल. इकडे ईश्वरी ही सकाळी झोपेतनं उठलेली असते आणि तिच्या अंगावरती शॉल असते. ती पाहू लागते कोणी टाकली. नक्कीच ह्या भडकूचंदीच टाकली असेल असं म्हणत ती त्या शॉलची घडी करते. रूममध्ये इकडे तिकडे तो कुठे दिसतोय की नाही म्हणून पाहू लागते. तो रूममध्ये कुठेच नसतो. तो खरं तर आजीकडे गेलेला असतो. आजीची मनसमजूत काढण्यासाठी. आजी रागवलेली असते. आजी त्याच्याशी बोलत नाही. आजीला तो म्हणतो, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहे, रुसली आहे, सगळ्या गोष्टीत तू आली, पण तुझ्या मनात मी जे केलं आहे त्याबद्दल खूप राग आहे, हो की नाही. आजी तू थोडं समजून घे मला. त्यावेळेला आजी म्हणते, मला तुला अजिबात समजून घ्यायचं नाही. तो सांगतो, अगं त्यावेळची परिस्थिती अशी होती, जर मी असं केलं नसतं तर तिची किती बदनामी झाली असती, म्हणून मला हे करावं लागलं. मला कोणीच का समजून घेत नाही. आजी तू तर मला सगळ्यात जास्त जवळची, तूही नाही समजून घेत. तर आजी म्हणते, गुरुजींनी सांगितलं होतं त्या मुलीशी तुझं लग्न करणं योग्य नाही, तुमची कुंडली मिळलेली नाही. मग अर्णव म्हणतो, काय दरवेळेला कुंडली करत राहते. आजी म्हणते, तुम्ही तुमच्या मनासारखं केलं ना, आता मला जबरदस्ती तिला स्वीकारायला सांगू नको. असं सांगून ती निघून जाते. वल्लवी तिथे येते आणि सांगते, हे बघ त्या मुलीमुळे आपल्या घरात किती मोठी फट पडली, दरी निर्माण झाली आहे, आपल्या घराचे किती तुकडे होऊन गेले त्या मुलीमुळे. मला तरी वाटते त्या मुलीला तू जिथून आणलं ना तिथेच नेऊन सोडायला हवं. आणि लगेच अर्णव तिच्यावर चिडतो, बस मामी, आता खूप बोललात तुम्ही. ती मुलगी काय करताय, ती माझी बायको आहे, पत्नी आहे, तिचं नाव ईश्वरी आहे. तिला आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं आणि तिच्यावरती दरवेळेला असे आरोप लावणं मला तरी योग्य वाटत नाही. सूनबाई झाली, मग ह्या घरची अजूनही झोपेतनं उठलेली नाही महाराणी, अजूनही लोळतच पडली आहे. सुना अशा असतात का, असं म्हटल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा तिला जाणीव करून देतो, मामी तू तर रोजच उशिरा उठते, मग तू तर ह्या घरची सून आहेस ना, तू कशी वागतेस. अगं कधीतरी कोणाला समजून घ्यायला हवं. माझी इच्छा आहे माझ्या बायकोला तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावं. असं म्हणून तो निघून जातो. वल्लवीला फार राग येतो. आता हे शेमडं मुलगं मला आता अक्कल शिकवायला लागले. आता ही गोष्ट डोक्याच्या वर जाऊ लागली आहे. त्या ईश्वरीला लवकरात लवकर ह्या घरातनं बाहेर काढावं लागेल, नाहीतर आपलं ह्या घरातलं स्थान नक्कीच हलून जाईल. त्याच्यासाठी आता तिला प्रयत्न करायचे आहे. पुढे तो रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर ईश्वरी त्याला दिसेनाशी होती. मग तो तिच्याकडे एका कोपऱ्यात पाहतो की ती उभी असते. तिच्याजवळ जाऊन मग तो तिला सांगतो, आता तू तुझी ही पर्स घे. मग ती चार्जर शोधू लागते, तर तो म्हणतो खालच्या ड्रॉवरमध्ये चार्जर आहे. तर दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असतानाच ईश्वरी त्याला टॉन्ट मारू लागते, मला काय माहिती माझं चार्जर मी आणायला हवं होतं, हा भडकूचंद मला उचलून नेईल, माझ्याशी लग्न करेल. असं जर माहिती असतं मी चार्जर कपडे सगळं घेऊन घरातून निघाले असते. मग दोघांमध्ये वाद होतो. तो तिला आंघोळीला बाथरूममध्ये जायला सांगतो आणि खाली निघून येतो. इकडे मात्र मामांना वेगळंच टेन्शन आलेलं आहे. राजेश सापडत नाही, त्यामुळे आता अंजली टेन्शनमध्ये येऊ लागली आणि ती जर टेन्शनमध्ये आली तिच्या बाळावर तिचा परिणाम होईल, तिची तब्येत खालावेल, आपल्याला तिचीही काळजी करायला हवी. मग अर्णव म्हणतो, खरं तर आता आपण सेफ झोनमध्ये आहोत, दोघीही आपल्या नजरेखाली आहे, त्यामुळे परिस्थिती आपल्या आटोक्यात आहे. खरं तर डेंजरमध्ये आता तो राकेश आहे, त्याला आता कळेना काय करावं, पण याच्यावरती काहीतरी पर्याय शोधायला हवा. त्यावेळेला अर्णव म्हणतो, आता मी एक आयडिया सुचवतो, त्याप्रमाणे तुम्ही ताईला जाऊन सांगा की तो 5-7 दिवसासाठी एका केसनिमित्त बाहेर गेला आहे, तुमच्याशी त्याचं बोलणं झालं आहे
असं ताईला पटवून सांगा आणि ताई मग रिलॅक्स होऊन जाईल. दर वेळेप्रमाणे जावई बापू येतील, त्यांच्या फोनला रेंज नाही, असं सगळं तिला पटवून सांगितलं की ती ऐकेल. आणि मग मामा म्हणतात बरं तुम्ही सांगतोय तसा प्लॅन मी बरोबर फॉलो करतो आणि ते अंजलीच्या रूममध्ये जाऊ लागतात. इकडे अर्णव पुन्हा एकदा रूममध्ये येतो. त्याला आता ईश्वरीला कपाटात कपडे ठेवायला जागा तयार करायची असते. तो कपाट खोलून उभा असतो. पाठीमागे ईश्वरी चिडून त्याला हाक मारते आणि तिला पाहून तो घाबरतो. हे काय, एवढी कशी काय भिजलीस तू? त्यावेळेला ती म्हणते तुमच्या बाथरूमचं शॉवर ऑनच होतं. मी तिथे गेल्यावर मी माझ्या अंगावरती बरसात झाली आणि मी ओली चिंब भिजून गेले. तुमच्या रूममध्ये किंवा तुमच्या बाथरूममध्ये कुठलीच गोष्ट अशी सोपी का बरं नाही, एवढं अवघड का करून ठेवलं आहे सगळं तुम्ही, असं म्हणत त्याच्याशी ती भांडू लागते. मग तो म्हणतो ती तुझी चूक ना, तुला कळलं नाही. मग ती म्हणते हो, दरवेळेला माझीच चूक असते, मीच सगळ्या प्रॉब्लेम क्रिएट करते ना, असं म्हणत नेहमीप्रमाणे त्याच्याशी वाद घालत असते. तो तिला शांत राहा आणि हा घे माझा टॉवल, पहिले स्वतःचं अंग सुकव, नाही तर तुला सर्दी होईल, असं सांगू लागतो. त्यावेळेला ती म्हणते नामुमकिन, तुमच्या कुठल्याही वस्तूचा वापर मी करणार नाही. त्याला खूप राग येतो, ही माझं ऐकत का नाही आहे, लहान मुलासारखं हट्ट का करत आहे. त्याला समजवायचं असतं तिला, पण ती काही केले ऐकनशी असते. मग तो तिला म्हणतो की तुझे कपडे येईपर्यंत प्लीज स्वतःला तरी ड्राय करून घे. मग तिच्या हातात तो टॉवेल टेकवतो, पण ती त्याला घ्यायला तयार नसते. मग तिच्या कपड्यांची अरेंजमेंट म्हणून तो नम्रताला कॉल करून सांगू लागतो की तुझ्या बहिणीचे कपडे बॅगमध्ये भर आणि इथे घेऊन ये. नम्रता फोन उचलते आणि लगेच जिजू हाक मारते. तर तो म्हणतो मला ऐकायला खूप छान वाटलं, तू तरी माझा स्वीकार केला आहे, मला जिजू तरी म्हणत आहे आणि खरंच खूप बरं वाटलं हां, असं म्हणत ईश्वरीकडे पाहतो. 2-3 टॉन्ट मारतो आणि ईश्वरीच्या कपड्यांच्या बॅगीसकट तिला थोडी अक्कल बुद्धी सगळं घेऊन ये बॅगेत घालून, असं म्हणू लागते. आणि ईश्वरी त्याच्यावर रागवत असते. दोघांमधली ती नोकझोक नम्रता ऐकत असते आणि नम्रताला अर्णव सांगू लागतो प्लीज लवकर ये आणि येताना तू स्वतः ये, म्हणजे हिला समजावून तरी सांगशील तू काहीतरी 2-4 समजुतीच्या गोष्टी, असं म्हणत तो मग तिच्याशी बोलत असताना ईश्वरी त्याच्या हातातनं मोबाईल खेचते आणि स्वतःच मग तिला सांगू लागते माझ्या बॅगेत काय काय, माझ्या कोणत्या कोणत्या वस्तू आणायच्या आहे. आणि दोघीजणी बोलत असतात. तोपर्यंत अर्णव कपाटात जागा करत असतो ईश्वरीच्या कपड्यांसाठी. तिच्यावरती हे सगळं माझ्यावरती ओढवून आले, माझ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. खरं तर अर्णवला वाईटही वाटत असतं, नम्रताला मात्र भारी वाटत असतं. दोघांमधले नेहमीसारखे भांडणं सुरू झाले. लवकरच हे पुन्हा एकत्र येतीलच ह्या गोष्टीचा विश्वास तिला आहे. अंजली टेन्शनमध्ये बसलेली असते. राजेश अजूनही आलेला नाही, फोनही लागत नाही. फोनवरती हॅलो हॅलो बापू, जावई बापू बोलत ते आतमध्ये येतात. थांबा मी अंजलीकडे फोन देतो. लगेचच फोन कट होऊन गेला, रेंजच गेली बहुतेक असं वाटते, असं म्हणत मामा तिला सांगू लागतात की त्यांनी सांगितलं एका शेतीच्या प्रोजेक्टसाठी ते मागे गेले होते ना, आत्ताही तिथेच गेले घाईगडबडीत, तिथे रेंज नाही. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आता तू टेन्शन घ्यायचं नाही, चेहरा कसा हसरा ठेवायचा, बाळासाठी आपण आता हे सगळं करायला हवं. आणि हो, तुझ्या भावाचं कालच लग्न झाले, त्याच्या लग्नाच्या काही विधी बाकी आहे, थोडेसे खेळ खेळायचे जेणेकरून ते दोघंजण एकत्र येतील. आजीला मी आत्ताच जाऊन सांगते, तयार नाही झाली तर मी स्वतः तयारी करते, असं म्हणत अंजली कामाला लागते. इकडे अर्णव ईश्वरीला त्याचा ड्रेस देऊ करतो, पण ती म्हणते मी असले कपडे तुमचे घालणार नाही. तर तो तिच्यावरती रागवतो, अगं थंडी जर वाजली, तुला सर्दी झाली तर, मग तिला टॉवेल तरी गुंडाळ म्हणू लागतो. तर ती म्हणते मी तुमचं टॉवेलही वापरणार नाही. तिच्यावर तो जोरात चिडतो आणि आता म्हणतो जर तू हे कपडे घातले नाहीस तर माझा ओरडा खावा लागेल, मी खूप जोरात चिडेल, मग तुला सगळं काही ऐकावं लागेल. का ऐकत नाहीस तू, म्हणून तिच्यावरती तो खूप जोरात रागवतो. मग ती गप्प बसते आणि त्यांनी दिलेले कपडे मग ती घेते त्याच्या हातातनं. त्याला तो निघून जातो आवरून बाहेर सांगून. मग तिला ते क्षण आठवतात जेव्हा तिचा ड्रेस फाटला होता. अर्णवने तिला त्याचा जॅकेट दिलं होतं. इकडे नाश्त्याच्या टेबलवर सगळेजण बसलेले असतात. आजी म्हणते शेवटी अर्णवही त्याच्या बापासारखाच निघाला. वल्लवी फोड करून बोलू लागते, बापासारखा म्हणजे कसा? त्यानेही त्याच्या आईला जसं फसवलं होतं बापाने त्याच्या, तसंच त्याने ईश्वरीला फसवलं का, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं म्हटल्यानंतर अर्णवची तळपायाची आग मस्तकात जाते आणि आता आजीशी तो वाद घालू लागतो. इकडे ईश्वरीचे कपडे घेऊन नम्रता आलेली असते. बाहेर तिला राकेश दिसतो. त्याला पाहून ती म्हणते तुम्ही इथं काय करत आहात? तो म्हणतो तुम्हाला कळत का नाही आहे, हा माणूस तुम्हाला फसवत आहे, चांगला नाही आहे, हा फ्रॉड आहे. मग नम्रता म्हणते तुम्ही आज चला माझ्यासोबत, आपण हे सगळं आज जाऊन बोलूया, हो की नाही, असं म्हणत त्याला ते आज घेऊन जाऊ करू लागते.
आता राकेशचं पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.